महादेव मुंडे प्रकरणातील आरोप खोटे असं सुशील कराडनं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी करू असंही सुशील कराड यांनी म्हटलंय। ज्ञानेश्वरी मुंडेंना ऑफर दिली, त्यांनी नावं जाहीर करावी। महादेव मुंडे यांच्या हत्येच्या दिवशी माझे वडील तिरुपतीला होते असा दावा सुद्धा सुशील कराडनं केलेला आहे। महादेव मुंडे प्रकरणात आमची कुठलीही चौकशी झाली नाही। महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी असंही सुशील कराडनं म्हटलंय। महादेव मुंडे प्रकरणातील आरोप खोटे असल्याचं आता सुशील कराड यांनी म्हटलेलं आहे। सुशील कराड वाल्मिक कराडचा मुलगा आहे। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर अनेकांनी कराड कुटुंबातील सुशील कराड, श्री कराड आणि वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप केले आणि त्यांचाच यामध्ये हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, दावा केला होता। माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी सुशील कराड आहेत। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावरती, तुमच्या भावावरती आणि वडिलांवरती आरोप होत आहेत की या हत्येमध्ये तुमचा हात आहे? हे सर्व आरोप बिनबुडाचेच। जर असेच काय आरोप असतील, ह्याच्यामध्ये सिद्ध करायचेच असतील किंवा काही गोष्टी जर ह्याच्यामध्ये खरंच काही तथ्य असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिवशी एसआयटीची स्थापना केलेलीच आहे। मी एक स्वतः कराड कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना किंवा आमच्या घरच्यांकडनं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना काही दिवसांचं निवेदन देऊ की ह्याच्यामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करतो। तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्याल, मात्र मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी मुंडे या भेटल्या, त्यानंतर त्यांनी थेट तुमचीही नावं घेतली। हो, मुख्यमंत्री साहेब असे एकट्या कोणाची नाहीये, ते राज्याचं प्रतिनिधित्व करतात, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आमची देखील बाजू त्यांना ऐकून घ्यावी लागेल साहेब, आम्हालाही वेळ दिलाच पाहिजे त्यांनी। आम्ही लवकरच त्यांचा वेळ घेऊन त्यांना भेटून आमचं जे काय म्हणणं आहे आम्ही त्यांच्या समोर मांडू की साहेब याच्यामध्ये खरंच जर काही तथ्य असेल तर तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करतो। ही हत्या 12 गुंठ्यातून झाली असं सांगितलं गेलं आणि त्या 12 गुंठ्यासह आणखी काही जमीन तुम्हाला देतो अशा प्रकारचे सेटलमेंटसाठी किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांना त्या ठिकाणी काही लोकांनी जाऊन ऑफर दिली अशी सुद्धा चर्चा। ज्या लोकांनी त्यांना ज्ञानेश्वरी ताईंना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ऑफर दिली असेल, माझे आपल्या माध्यमातून हेच आव्हान आहे की ज्ञानेश्वरी ताईंनी त्यांचं नाव उघड सांगावं। मी तुमच्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती करतो की जो कोण व्यक्ती ऑफर घेऊन गेला असेल, ज्ञानेश्वरी ताईंनी त्याचं नाव सांगावं, त्याला प्रेस समोर आणावं, आम्ही देखील समोर बसतो, ज्ञानेश्वरी ताईंनी समोर बसावं। खरंच ऑफर गेली का नाही गेली आम्हाला देखील कळू दे, आम्ही तर कुठली ऑफर केलेली नाहीये। जर आम्ही काही केलेलंच नाही तर आम्ही ऑफर का देऊ? तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय महादेव मुंडे यांना ओळखत होता किंवा जमिनीचे व्यवहार करतात या गोष्टी तुम्ही त्यांना परिचित होते तुम्हाला? ते नाही, आम्ही महादेव मुंडेंना कधीही ओळखत नव्हतो ना। मी त्यांना कधी पाहिलं होतं ना, माझ्या भावानं कधी त्यांना पाहिलं होतं ना, माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं। मला जेवढी माहिती आहे, महादेव मुंडेंचं ज्या दिवशी मर्डर झाला असं म्हणतात, मर्डर झाला त्यांचा, त्या दिवशी रात्री महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत माझे वडील तिरुपतीला होते। तुमची